आणि आम्ही आलेलो आहोत आज आग्राव गावामध्ये आणि हा आपल्या प्रोग्रामात सोंगणं बघायला भेटतील। स्पर्धात्मक या युगात आम्ही वेगवेगळ्या वेशभूषांच्या स्पर्धा भरवत असतो। उपस्थिती झालेली आहे। हाय गाईज, होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत। आज आहे होळी आणि माझ्यासोबत आहे चंद्रकांत निरकर आणि आम्ही आलेलो आहोत आज आग्राव गावामध्ये आणि हा आग्राव गावामध्ये आज होळीनिमित्ताने फॅन्सी ड्रेसचे आयोजन असतं आणि खूप इथे ही स्पर्धा मोठी असते, म्हणजे खूप मोठी मोठी बक्षीससुद्धा असते आणि दरवर्षी या ठिकाणी खूप स्पर्धक भागसुद्धा घेतात। तर माझ्यासोबत चंद्रकांत आहे। चंद्रकांत, थोडक्यात होळीबद्दल काय बोलशील? सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। महेंद्र, आपण गावची होळी नेहमीच बघत असतो, तर आज महेंद्राने जरा असा एक विचार केला की आपल्या जवळच्याच कोळीवाड्यात जाऊन आजचा होळिका उत्सव कसा असतो हा पाहावा आणि त्यात एक वेगळेपणा म्हणजे फक्त होळी जाळणे आणि उत्सव साजरा करणे असं नसून या गावामध्ये एक परंपरा अशी आहे की त्याच दिवशी आपण जो फॅन्सी ड्रेस ॲक्च्युली नवरात्रामध्ये भरवतो तो फॅन्सी ड्रेस आज या होळिका उत्सव म्हणजे होळीच्या दिवशी गाव हे साजरं करतं आणि असं साधासुद्धा पद्धतीने नाही तर एक वेगळा उत्सवच बोलला तरी चालेल किंवा आनंद साजरा करतात। तर आपण पुढे पाहूच काय आणि कोणत्या पद्धतीने ते साजरा करतात, तर महेंद्र पुढे सांगेलच आपल्याला। तर मित्रांनो, चंद्रकांत आता सांगितलंच, कारण होळी प्रत्येक गावोगावी कोकणात तर सगळीकडे साजरी करतात, परंतु असे उत्सव फारच थोड्या कमी ठिकाणी असे होतात आणि आज ह्या आग्राव गावी म्हणजे इकडे पाठीमागे होळी लागलेली आहे। आता यानंतर होळी लागल्यानंतर जे प्रोग्राम होतात ते आता आपल्याला बघायला मिळतील, कारण ठिकठिकाणी खूप चांगले असे डेकोरेशन असं केलेलं आहे। तर माझ्यासोबत आहे सौरभ आणि ह्या गावामध्ये जास्त सौरभचे मित्रसुद्धा आहेत आणि सौरभच्या मित्रांच्या आग्रहासह आम्ही इकडे आलेलो आहोत आज। तर सौरभ, आज कसं वाटलं? मस्त एकदम। आपल्या प्रोग्रामात सोंगणं बघायला भेटतील। आपण काय झालं? या मुलांबरोबर सगळं आपण सुद्धा एन्जॉय करू। या साईडला समोर होळी आहे। आपला होळीचा उत्सव साजरा करीत असताना तालाबाप्रमाणे याही वर्षी होळीच्या उत्सवानिमित्त विविध वेशभूषेचे स्पर्धा इथं आयोजित केलेल्या आहेत। ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्या सर्व पात्रांनी आपापली पात्र इथे आणायची आहेत। तर मंडळी, या गावाचे जे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊ की ह्या गावामध्ये जे प्रोग्राम बोलायला होत आहेत ते कशा पद्धतीने प्रोग्राम वगैरे होतात, त्यांचं नियोजन वगैरे कसं केलं जातं ह्या मंडळामार्फत वगैरे, हे थोडक्यात आपण गावचे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण।
हॅलो नमस्कार, मी गजानन नागावकर, आग्राव कोळी समाजाचे अध्यक्ष या नात्याने आपणास आमच्या हा होलिका महोत्सव हा गेली 25-30 वर्ष आम्ही मोठ्या जोमाने हा कार्यक्रम करत आहोत. त्याच्यानंतर ह्या होलिका उत्सवात हे काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम हे भरवत असतो. आत्ता आमच्या ह्या होळीच्या होमानंतर आमची पात्र म्हणजे स्पर्धात्मक या युगात आम्ही वेगवेगळ्या वेशभूषांच्या स्पर्धा भरवत असतो. ह्या स्पर्धेत छोटे मोठे बक्षिसांचा त्यांना एक प्रोत्साहित करण्यासाठी छोटे मोठे बक्षिसं देऊन आम्ही त्यांना प्रोत्साहित करत असतो. ह्या ज्या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसरातील लोक आणि मुंबई स्थित सर्व समाज बांधव येऊन हा होलिकोत्सव आम्ही साजरा करत असतो. त्याचबरोबर हा आमच्या समाजासाठी एक मोठा प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे. ह्या दिवशी सर्व मच्छीमार बांधव गेले 5 ते 6 दिवस पूर्ण आपला व्यवसाय बंद करून हा उत्सव आम्ही साजरा करत असतो. हा एक कोळी समाजाला पर्वणी ठरणारा हा एक होलिकोत्सव कोकणवासियांच्या संपूर्ण कोकणात जसा आपण हे कार्यक्रम करतो तसा हा आमच्या या समाजाला एक प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे. तरी आत्ता ऑलरेडी इथे आत्ता पात्र ह्या होलिकोत्सवात होऊन आत्ता पात्र ह्या स्पर्धेतले स्पर्धक यायला सुरुवात झालेली आहे. अगदी लहान छोट्या मुलापासून ते मोठे आता आपल्याला इकडे समोर त्यांनी आपले स्टेज आपले पाय आहे ते उभे करून दाखवलेले आहेत. तर त्या आता आपल्या ह्याच्यावर ते आपले पात्र येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. धन्यवाद काका. त्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक छोटी मुलगी एक सुंदर असे वेशभूषेत आहे. ते म्हणजे छान असे मच्छी वगैरे आहे हिच्याकडे आणि मच्छी विकायला बसलेली म्हणजे कोणीवाल्याची एक छान एक छोटी मुलगी. वासे कसा दिला वाटा पापलेट कसा आहे कसा दिला?
तर मंडळी माझ्या पाठीमागे बघता इथे वारकरी सांबरेची वेशभूषा साकारलेली आहे इकडे पाठीमागे. आणि या ठिकाणी पाठीमागे छोटीशी मुंबईची कोलिनबाई ही आहे या ठिकाणी. आणि बरीच अशी वेशभूषा साकारली आहेत प्रत्येक ठिकाणी. तर इकडे बघ पावशे कसा दिला वाटा, कसा दिला वाटा, कसा दिला. खूप छान आणि छोटी मुलगी आहे, खूप छान वेशभूषा केली आहे तिने. या ठिकाणी शिरेधाराची वेशभूषा साकारलेली आहे इकडे आणि खूप छान आहे. नाव तरी काय
तर मित्रांनो पाहू शकता इथे पाठीमागे एवढी अफाट गर्दी आहे आणि भरपूर खूप छान असे पात्र आहेत. तर मित्रांनो पुढे रॅली येते असं चित्र दिसतं आपल्याला. उपवासाचा आहे ना तो जारंगी जरा हळद होता. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे जी आहे ती साधीसुधी रॅली नाही आहे, तर एक राग मराठा अशी जरांगी पाटलांची ही रॅली आहे. पाठीमागे खूप मोठी रॅली आहे आणि राजकाजला सुद्धा खूप असा लोकांचा उत्साह सुद्धा आहे.
जे कोणी पर्यवेक्षक यांनी जर गुण देऊन झाले असतील त्यांनी आपली पावती माईक जवळ घेऊन यायचं आहे. मागे यायचं आहे. तर मंडळी आम्ही आज होळीच्या दिवशी आग्राव या ठिकाणी आलो. पश्चिम बोलवलं ना मला हां. तर या ठिकाणी ह्या होळीच्या दिवशी खूप छान असे रंगभूषा सगळ्यांनी वेशभूषा अशी सादर केली आणि खूप खरं आम्हालासुद्धा खूप आनंद वाटला या ठिकाणी. तर चंद्रकांत कसं वाटलं आज? महेंद्र, थोडा वेळापूर्वी जर विचार केला असता तर आपल्याला असं वाटत होतं की नक्की कोणत्या प्रकारे हा प्रोग्राम होईल, परंतु जर आता हा उत्साह आणि लोकांची उपस्थिती बघितली तर खरंच होळीला आपण या ठिकाणी आलो आणि एक प्रोग्रामला आपण उपस्थिती दाखवली आणि आपण होळी इथे सुद्धा एन्जॉय केली. चांगलासा उपक्रम या विभागात किंवा गावात आपण पाहिला आणि हा उत्साह जरा वेगळ्याच प्रतीचा वाटला आपल्याला. नक्कीच इथे या साईडला पाठीमागे बघताय तर गणरायाचं आगमनसुद्धा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने केलं इथं वेशभूषा आणि प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं आहे. इकडे पाठीमागे सरदार म्हणून एक शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारले आणि पाठच्या साईडला इकडे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषात एक स्त्री शिक्षणाचा दर्जा दिला गेलेला आहे. तिथे त्या ठिकाणी असं एक वेशभूषा खूप छान प्रकारे आहे. तर म्हणजे या ठिकाणी बघितलं माझ्या पाठीमागे सुद्धा संतोषी देवीचं हे छान एक वेशभूषा साकारले इथे आणि माझ्या पाठच्या साईडला सुभेदारांचं वगैरे आहे. तर खूप आनंदसुद्धा वाटला मलासुद्धा या ठिकाणी येऊन आणि खरोखर हे दरवर्षी या आग्राव गावामध्ये अशा वेशभूषा साकारले जातात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका.